नमस्कार मित्रांनो, माझे नाव अभिजित आहे. मी 35 वर्षाचा आहे. एका नामांकित प्रायव्हेट कंपनीत सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. दिसायला साधारण, उंची, रंग, बाधा सगळं सरासरी. म्हणूनच बहुतेक मुले माझ्याकडे फारसं पाहत नाही. मी आयुष्यात कधी प्रेमात पडलं नव्हतं. एकटेपणा माझी सवय झाली होती. रात्री उशिरा घरी परतल्यावर 4 भिंती माझ्या सोबती असायच्या. माझ्या आईने अनेकदा लग्नाचा आग्रह केला, पण मी नेहमी टाळाटाळ केली. आधी सेटल होऊ दे, मग बघू असं म्हणून मी तिला गप्प करत असे. एका दिवशी आमच्या कंपनीत HR विभागात एक नवीन मुलगी आली. तिचं नाव होतं प्रार्थना. ती अगदी चेहऱ्यावर हसू घेऊन येत असे. तिचे डोळे खूप बोलके होते. ती पहिल्यांदा आमच्या फ्लोअरवर आली तेव्हा माझी नजर तिच्यावर अडकली. ती एखाद्या चित्रपटातील नायिकेसारखी दिसत होती. मी मनातल्या मनात म्हणालो, अरे वा, किती सुंदर आहे. पण मी भित्रा होतो. तिच्याशी बोलण्याची माझी हिंमत झाली नाही. तिनेही माझ्याकडे कधी विशेष लक्ष दिलं नाही. मी फक्त लांबूनच तिच्याकडे पाहत असे. काही दिवसांनी मला माहिती मिळाली की प्रार्थनाची एक जिवलग सखी आहे, मृणाल. मृणालही आमच्या कंपनीतच काम करते, पण वेगळ्या विभागात. मृणालचं लग्न झालेलं आहे. तिला 2 गोड मुलं आहेत. दिसायला साधारण आहे, पण खूप गोड बोलते. मी ठरवलं की प्रार्थनापर्यंत पोहोचायचं असेल तर प्रथम मृणालची जवळीक करावी लागेल. तिच्या मार्फत प्रार्थनेची ओळख करून घ्यावी ही माझी योजना होती. संधी मिळाली तेव्हा आमच्या कंपनीत एक सेलिब्रेशन कार्यक्रम होता. कोणाचं तरी प्रमोशन झालं होतं. त्या कार्यक्रमात मी मृणालच्या शेजारी बसलो. हळूहळू मी त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. हाय, मी अभिजित. तुम्ही? मृणाल. मी हसत विचारलं. होय अभिजितजी, तुम्ही आमच्या सिनियर टीम मध्ये आहात ना? मी तुम्हाला पाहिलंय, तिने उत्तर दिलं. मला थोडा आश्चर्य वाटलं की ती मला ओळखते. आमची बोलणी सुरू झाली. ती खूप मोकळी होती. त्याच्याशी बोलताना मला कोणताही अडथळा जाणवला नाही. तिने माझ्या कामाची प्रशंसा केली, तर मी तिच्या स्वभावाची. त्या दिवसापासून आम्ही रोज बोलू लागलो. कॅन्टीनमध्ये एकत्र बसू लागलो. ती माझ्यासाठी कॉफी आणायची, मी तिच्यासाठी सँडविच. हळूहळू आमची जवळीक घट्ट होत गेली. मी तिला कधीच प्रार्थनेबद्दल विचारलं नव्हतं. मी संधी शोधत होतो. एका दिवशी मी ऑफिसमध्ये गेलो तेव्हा मृणाल खूप शांत होती. ती नेहमी हसतमुख राहायची, पण त्या दिवशी तिचा चेहरा उतरलेला होता. मी तिच्या जवळ गेलो. काय झालं मृणाल, तू खूप गप्प आहेस आज? मी हळूवारपणे विचारलं. ती सुरुवातीला म्हणाली, काही नाही रे, सगळं ठीक आहे. पण मी तिच्याकडे बघत राहिलो. तिच्या डोळ्यात पाणी होतं. शेवटी ती फुटून पडली. अभिजित, माझ्या नवऱ्याची नोकरी गेली आहे. 2 महिने झाले. तो खूप आजारी आहे. साखरेचा त्रास, बीपी, अंगदुखी, डॉक्टरांचा बिलाचा आकडा वाढतोय. 2 मुलं आहेत, त्यांची शाळा, कोचिंग, घरचा खर्च माझ्या एकटीच्या पगारावर पुरत नाही. मी काय करू मला कळत नाही. ती रडू लागली. मी तिच्या समोरच्या खुर्चीवर बसलो. मी तिला हात लावला नाही, पण माझ्या डोळ्यातही पाणी आलं. तिचं दुःख मला खूपच खदखदलं. मी तिला धीर दिला. मृणाल, तू काळजी करू नकोस. मी तुझ्यासोबत आहे. जेवढं मला जमेल तेवढी मदत मी करेन. ती थोडीशी हसली. धन्यवाद अभिजित. तुझ्यातली ही जवळीक खूप मोलाची आहे. त्या दिवसापासून मी मृणालकडे वेगळ्या नजरेने पाहू लागलो. ती फक्त एक सहकारी नव्हती, ती एक संघर्ष करणारी स्त्री होती. एक प्रेमळ आई होती. एक जबाबदार पत्नी होती. तिच्यातली ताकद मला थक्क करून गेली. आणि हो, प्रार्थना माझ्या विचारातून हळूहळू बाहेर पडू लागली होती. आता मी मृणालची रोज बोलू लागलो. तिच्या मुलांची विचारपूस करू लागलो. तिच्या नवऱ्याच्या आरोग्याबद्दल विचारू लागलो. मी तिला दर महिन्याला काही पैसे द्यायला सुरुवात केली. तिने नकार दिला, पण मी तिला समजावलं, मृणाल, हे पैसे परत करायची काही घाई नाही. आधी तुझं घर सावर. ती रडली, पण यावेळी दुःखाने नव्हे तर आभाराने. एक दिवस मी तिला म्हणालो, मृणाल, मला तुझ्याशी एक गोष्ट सांगायची आहे. ती म्हणाली, सांग. जेव्हा मी तुझ्याशी बोलायला सुरुवात केली तेव्हा माझा हा एक हेतू होता. मला प्रार्थनेची ओळख करून घ्यायची होती. तिच्यावर माझं मन आलं होतं. पण मी थांबलो. तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. पण आता मला कळलंय की मी चुकीच्या दिशेने जात होतो. तू मला दाखवलंस की आपली जवळीक किती मोलाची असते. मी प्रार्थनेबद्दल विचारलोय, खरं सांगतोय. आता फक्त तू माझ्या जवळ आहेस. मृणालने डोळे विस्फारले. नंतर हसत म्हणाली, अरे, मला हे सगळं माहित होतं. काय? तुला माहित होतं? मी आश्चर्याने विचारलं. हो,
प्रार्थनेनेच मला सांगितलं होतं की तू तिच्याकडे बघतोस, पण तू माझ्याशी जसं बोललास तेव्हा मला वाटलं तुझं मन बदलेल आणि बदललंच ना. मी लाजलो, पण ती खरी होती. माझं मन खरोखरच बदललं होतं. 1 आठवड्यानंतर प्रार्थना स्वतः माझ्याकडे आली. तिच्या चेहऱ्यावर राग होता. अभिजित, मला तुझ्याशी बोलायचं आहे. ती म्हणाली, बोल. मी शांतपणे म्हणालो, तू मृणालशी माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी जेवढी केलीस हे मला माहीत आहे. तू तिचा वापर केलास, तू लाजत नाहीस. तिच्या डोळ्यात आग होती. मी हळूवारपणे म्हणालो, प्रार्थना, तू बरोबर आहेस. सुरुवातीचा माझा हेतू तो होता, पण मी चुकलो. माझी माफी आहे. ती थोडी शांत झाली. मी पुढे म्हणालो, पण आज मी तुला सांगतो, मला मृणालची जवळीक मिळाली. तिचे दुःख मी जवळून पाहिलं. ती एक अद्भुत स्त्री आहे. मी तिच्यापासून काहीही लपवत नाही. मी तिला मदत करतो कारण ती माझ्या खूप जवळ आहे. तुझ्याशी कधीच माझा काही संबंध नव्हता आणि आताही नाही. प्रार्थना माझ्याकडे बघत राहिली. मग म्हणाली, ठीक आहे, पण मृणाल जर दुखावली तर मी तुझ्याशीच बोलेन. ती गेली. मी एकटाच राहिलो, पण मन हलकं होतं कारण मी खरं सांगितलं होतं. काही महिने उलटले. मृणालच्या नवऱ्याला नोकरी मिळाली. तो हळूहळू बरा होऊ लागला. मृणालच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू. तिच्या मुलांची शाळा चालू झाली. एक दिवस मृणाल माझ्याकडे आली. तिने माझ्या हातात एक लिफाफा दिला. हे काय आहे? मी विचारलं. तुझे पैसे मी हळूहळू जमवले, आज परत करत आहे. ती हसली. गरज नाही मृणाल, तुझ्या मुलासाठी ठेव. मी नकार दिला. नको नको, मी आता सक्षम आहे. तुझे पैसे परत करायचेच आहेत. आणखी एक गोष्ट. काय? प्रार्थना तुझ्यावर रागवली होती, पण आता ती शांत झाली आहे. तिला तुझ्याबद्दल मी सांगितलंय. ती म्हणाली, तो चांगला माणूस आहे. मला हे ऐकून खूप बरं वाटलं. आणि मग तो दिवस आला जेव्हा आमच्यात काहीतरी वेगळं सुरू झालं. एका संध्याकाळी आम्ही ऑफिस नंतर तिच्या घरी होतो. तिने आरामात हलकी नाईटवेअर घातली होती. साधी, मऊ, निळसळ. ती अगदी साधी पण खूप सुंदर दिसत होती. इतर सगळे गेले होते. ती माझ्या अगदी जवळ बसली होती. मी तिचा हात माझ्या हाताशी आदळला. मी हळूच तिचा हात धरला. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात नकार नव्हता, तर एक नवी ओलावा होती. तिने प्रत्युत्तर दिलं. तिच्या बोटांनी माझ्या बोटांना हळूच दाबलं. तो पहिला स्पर्श होता. न बोलला, न बोलता सगळं सांगणारा. आम्ही काही बोललो नाही, फक्त एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहिलो. दुसऱ्या दिवशी मी तिला चहा देताना माझा हात तिच्या हातावर गेला. यावेळी मी मागे हटलो नाही. तिनेही हटवलं नाही. मी हळूच तिच्या हाताची बोट आपल्या बोटांचे घेतली. तिने डोळे मिटले. एक दीर्घ श्वास घेतला. ती म्हणाली, अभिजित, हे बरोबर आहे ना? मी म्हणालो, मला माहित नाही, पण जे आहे ते खरं आहे. आमची ही जवळीक आता वेगळ्या उंचीवर जाऊ लागली. एकदा आम्ही कंपनीच्या टेरेसवर उभे होतो. सूर्यास्त होत होता. ती अगदी माझ्या जवळ उभी होती. तिचा हात माझ्या खांद्यावर ठेवला. मी हळूच तिच्या कमरेवर हात ठेवला. ती थरकाप उडाली, पण ती मागे सरकली नाही. तिने माझ्या छातीवर डोकं ठेवलं. अभिजित, मला काही समजत नाही, पण तुझ्या जवळ राहावंसं वाटतंय. मी तिच्या केसात हात फिरवला. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या ओठावर एक हलकं हसू होतं. मी तिच्या कपाळावर हळूच स्पर्श केला. तिने डोळे मिटले. तो क्षण गोठून गेला. दुसऱ्या आठवड्यात आम्ही एका शनिवारी संध्याकाळी पुन्हा तिच्या घरी होतो. मुलं आजीकडे गेली होती. तिचा नवरा दुसऱ्या शहरात नोकरीसाठी गेला होता. तिने हलक्या गुलाबाच्या रंगाची आरामदायी नाईटवेअर घातली होती. ती अगदी शांत आणि सुंदर दिसत होती. आम्ही बाल्कनीत बसलो होतो. चंद्र होता. तिने माझा हात हातात घेतला. आज मला खूप शांती वाटत आहे. मी तिच्या गालावर हळूच हात ठेवला. तिने माझा हात तिच्या गालाशी दाबून धरला. मी तिला हळूच माझ्याकडे वेधलं. तिने माझ्याकडे पाहिलं. आमचे डोळे भेटले. मी हळूच तिच्या कपड्यावर, नंतर तिच्या डोळ्यावर हळूच स्पर्श केला. ती थरथर कापली. अभिजित, आपण कुठे जातोय? मी म्हणालो, कुठेही नाही, फक्त एकमेकांजवळ आहोत. एवढंच. तिने माझ्या छातीवर डोकं ठेवलं. मी तिच्या कमरेवर हात ठेवला. तिने हळूच माझ्या गळ्यात हात घातला. आम्ही तसाच बराच वेळ बसलो. काही बोललो नाही. फक्त श्वास होता, स्पर्श होता आणि एक नवीन ओलावा होता. ती रात्र उशिरापर्यंत गेली. आम्ही चहा प्यालो, गप्पा मारल्या, पण प्रत्येक स्पर्शात काहीतरी वेगळं होत होतं. ती म्हणाली, मला वाटलं आयुष्यात आता काही उरलं नाही, पण तू दाखवलंस की अजूनही काहीतरी आहे. मी तिचा हात हातात घेतला. तिने आपली बोटं माझ्या बोटात गुंफवली. ती म्हणाली, तू माझ्यासाठी खूप जवळचा आहेस अभिजित. मी म्हणालो,
तुम्ही पण. आम्ही एकमेकांकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक नवी आशा दिसली. ती माझ्या खांद्यावर डोके ठेवून झोपी गेली. मी तिला हलवलं नाही, तशीच बसून राहिलो. सकाळ झाली. आमच्यात हे चालू होतं. कोणी बोललो नाही, कोणी विचारलं नाही, पण आम्ही एकमेकांसाठी खूप जवळचे झालो होतो. मी तिचा हात धरायचो, ती हळूच हसायची. मी तिच्या कमरेवर हात ठेवायचो. ती डोळे मिटून श्वास घ्यायची. तिने एकदा मला विचारलं, तू माझ्याकडे कधी शरीराने आकर्षित झालात का? मी म्हणालो, हो, पण मी तुझ्या मनाशी प्रेम करतो. मला तुझी जवळीक हवी आहे, तुझा विश्वास हवा आहे. ती हसली. तू खूप वेगळा आहेस अभिजित. तुझ्यात ताकद आहे, संयम आहे. मी तिचा हात हातात घेतला. तिने माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत काहीतरी होतं. कृतज्ञ, जवळीक आणि हळूवार प्रेम. ती वेगळ्या शहरात जाणार होती. शेवटच्या दिवशी तिने मला भेटायला बोलवलं. तिने तिची हलकी निळसर नाईटवेअर घातली होती, ज्यात मी तिला पहिल्यांदा जवळून पाहिलं होतं. मी गेलो तेव्हा तिने माझ्या गळ्यात एक हार घातला. तो हार आजही माझ्याकडे आहे. तिने माझा हात घट्ट धरला. तू मला कधी विसरणार नाहीस ना? मी म्हणालो, विसरणं शक्य नाही. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. मी तिच्या डोळ्यातले पाणी पुसले. तिने माझा हात तिच्या गालाशी लावला. मी हळूच तिच्या कपाळावर स्पर्श केला. तिने डोळे मिटले. ती म्हणाली, तुझ्यातला तो विचार नाही, आता तू खूप चांगला झालास. मी हसलो. ती गेली, पण तिचा स्पर्श, तिचा विश्वास, तिचा हसू, ती साधी नाईटवेअर, हे सगळं माझ्या मनात कायमचं आहे. आज 3 वर्षांनी मी ही गोष्ट लिहितोय. मृणाल आता वेगळ्या शहरात आहे. तिचा नवरा बरा झाला आहे. तिची मुलं मोठी झाली आहेत. ती दर महिन्याला मला एक SMS पाठवते. ठीक आहेस ना? मी उत्तर देतो, हो. तू सांभाळ. ती लिहिते, तुझा हार अजूनही माझ्याकडे सुरक्षित आहे. मी हसतो. मित्रांनो, आधीच आम्ही कधीच प्रेमात पडायचं सांगितलं नाही. आम्ही फक्त एकमेकांच्या जवळ आलो. हात धरला, डोक्यात पाहिलं, कपड्यावर हळू स्पर्श केला, कमरेवर हात ठेवला. एका साध्या नाईटवेअर मध्ये ती माझ्यासाठी संपूर्ण जग होती. आमच्यात काहीतरी वेगळं सुरू झालं, ज्याला नाव नाही, पण अस्तित्व आहे. ती एक जवळीक होती, देहाची नव्हे, मनाची. तुम्ही कधी एखाद्याचा हात धरला तर त्या स्पर्शातलं वादळ ओळखा. तुम्ही कधी एखाद्याच्या कपड्यावर स्पर्श केला तर त्या क्षणातलं गांभीर्य जाणा. खरं नातं उघड्यावर साजरं होत नसतं. ते हळूच शांतपणे 2 हातांच्या स्पर्शात, 2 डोळ्यांच्या भेटीत उमटतं. मी अजूनही एकटाच आहे, पण एकटेपणा जाणवत नाही, कारण माझ्या मृणालचा स्पर्श अजूनही जिवंत आहे. तिच्या बोटांचा दाब, तिच्या डोळ्यातली ओलावा, तिच्या कपड्यावरचा माझा स्पर्श, हे सगळं माझ्या अंगणात कायमचं फुललं आहे. प्रेम नेहमी शब्दात नसतं. कधी कधी ते हात धरण्यात, कमरेवर हात ठेवण्यात आणि एकमेकांजवळ शांतपणे बसण्यात असतं. हे मला मृणालने शिकवलं. शेवटी एक छोटीशी विनंती, जर ही कथा तुम्हाला भावली असेल, जर यातल्या एखाद्या स्पर्शाने तुमच्या मनाला हलक्यासा टोचलं असेल, तर कृपया आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा हृदयस्पर्शी, प्रेमळ आणि वास्तव जवळीकीवर आधारित गोष्टी ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी तुमचा सबस्क्राईब खूप महत्वाचा आहे. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशी प्रत्येक नवी कथा तुमच्यापर्यंत प्रथम पोहोचेल. चला एकमेकांच्या जवळ येऊया. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.